नमस्ते बच्चों, आज की मेरी कक्षा में आप सबको स्वागत करती हूँ। पिछली कक्षा में 10वीं कक्षा से संबंधित विष्णु प्रभाकर जी के लिखित बसंत की सच्चाई एकांकी में अभी तक हम पहला और दूसरा दृश्य के बारे में जानकारी प्राप्त किए थे। तो संक्षेप में पहला और दूसरे दृश्य के बारे में पुनर्स्मरण करते हुए तीसरे दृश्य के बारे में आज जानेंगे। तो बच्चों, इस एकांकी में आने वाला बसंत एक गरीब शरणार्थी लड़का था। वह चलनी बटन दिया सलाई बेचकर अपना जीवन व्यतीत करता था। एक दिन पंडित राजकिशोर से चलनी खरीदने के लिए विनती करता है, तो वह चलनी ना खरीदते हुए उनको मुफ्त में 2 पैसे देने जाता है। तो बसंत उसे इनकार करते हुए, नहीं साहब नहीं, यह भीख है, मैं भीख नहीं लूँगा, आप चलनी ले ले, इस प्रकार कहता है। उसकी स्वाभिमान के गुण को देखकर राजकिशोर जी प्रेरित होकर, उससे प्रभावित होकर, उसके स्वाभिमान के गुण से प्रभावित होकर वह एक चलनी खरीद कर 1 रुपये का नोट उसे देता है। पर बसंत के पास चिल्लर नहीं होता। वह बाज़ार में उसे चुट्टा करने के लिए जाता है। तो वह आते समय एक मोटर से टकराता है। मोटर दुर्घटना से वह बेहोश हो जाता है। तो राजकिशोर वही बाज़ार में खड़े होकर बसंत का इंतज़ार करते रहते हैं, लेकिन बहुत देर तक बसंत नहीं आया। तो वे समझते हैं रुपये लेकर वह भाग गया, यह सोचते रहते हैं। तो इसके साथ पहला दृश्य समाप्त होता है। दूसरे दृश्य एक किशनगंज के बस्ती में से शुरू होता है। जब बसंत मोटर दुर्घटना से बेहोश हो जाता है, तब किसी ने उसे घर ले आते हैं। तो उसे होश आया तो सबसे पहले वह अपने भाई प्रताप के हाथ 14.5 आने राजकिशोर को देने के लिए बेचता है। तो प्रताप उस पैसे को लेकर किशनगंज बस्ती में आता है। एक दो व्यक्ति से राजकिशोर के घर के बारे में पूछताछ करता है। तब वह राजकिशोर के घर पहुंचता है और उस राजकिशोर से मिलकर बसंत और मोटर दुर्घटना के बारे में सारे बातें कहता है। तब उसे सुनकर राजकिशोर भयभीत हो जाते हैं और प्रताप को लेकर बसंत के घर यानी कि बीको हायर के घर आते हैं। तो पिछली कक्षा में हम यहाँ तक जान लिए थे बच्चों। तो आज हम तीसरे दृश्य के बारे में जानेंगे। तो उससे पहले हम दूसरे दृश्य से संबंधित कुछ प्रश्नों को आपसे पूछती हूँ बच्चों। बताइए, दूसरा दृश्य का आरंभ कहाँ से शुरू होती है? हाँ, बिल्कुल सही, किशनगंज के बस्ती से शुरू होती है। बसंत का छोटा भाई कौन था बच्चों? हाँ, बिल्कुल सही, बसंत का छोटा भाई प्रताप था। बसंत और प्रताप कहाँ रहते थे बच्चों? हाँ, बिल्कुल सही उत्तर, बसंत और प्रताप अही टीले में रहते थे। बसंत और प्रताप किसके घर में रहते थे बच्चों, बताइए?
हाँ बिल्कुल सही उत्तर, बीकू अहीर के घर में रहते थे। राजकिशोर बसंत को कितने रुपये देते हैं? राजकिशोर बसंत को कितने रुपए देते हैं? हाँ बिल्कुल सही, 1 रुपया देते हैं। कितने रुपए देते हैं? 1 रुपया देते हैं। बसंत छुट्टा लेकर आते समय क्या हुआ उसे? हाँ बिल्कुल सही, बसंत छुट्टा लेकर आते समय वह मोटर दुर्घटना से उसके दोनों पैर मोटर के नीचे कुचल जाते हैं। तो राजकिशोर जी के घर का नौकर कौन था? हाँ बिल्कुल सही, अमर सिंह। राजकिशोर जी के घर का नौकर कौन था? अमर सिंह। और डॉक्टर का नाम क्या था? हाँ बिल्कुल सही, डॉक्टर वर्मा। तो आपको यह सब याद है ऐसा आशा करती हूँ बच्चों। तो आज हम तीसरा दृश्य के बारे में जानेंगे, आगे क्या होता है इस एकांकी में। तो सबसे पहले हम इस तीसरा दृश्य का सस्वर वाचन करेंगे। आप अपने किताब खोलिए और ध्यान से किताब को देखिए बच्चों। स्टेज पर एक कच्चे घर के अंदर के ओसारे का दृश्य, जमीन पर फूस का ढेर, उस पर बसंत लेटा है, रह रह कर दर्द से कराह उड़ता है। प्रताप और राजकिशोर का प्रवेश। प्रताप, यह रहा साहब। राजकिशोर, अरे यह तो जमीन पर लेटा है। बसंत, चकित होकर, आप आए हैं? राजकिशोर, कहाँ चोट लगी है बेटा, देखो। राजकिशोर पास आकर टांग देखते हैं, किसी ने फर्स्ट एड दी है, पट्टी बंदी है, छूते ही चीख निकल जाती है। बसंत ओट बींच कर आह खींचता है। बसंत, हो। राजकिशोर कुछ देर इसी तरह देखते हैं। बसंत दर्द से कराहते हुए, मैं मोटर से टकरा गया था, इसलिए तब आपके पैसे ना लौटा सका। राजकिशोर, उस बात की चिंता ना करो बेटा, मैंने डॉक्टर को बुलवाया है, तुम ठीक हो जाओगे। बसंत, डॉक्टर को बुलवाया है? डॉक्टर का प्रवेश। हेलो पंडित जी, मैंने इसे बाजार में देखा है। राजकिशोर, जी हाँ, ज़रा देखिए तो। डॉक्टर पैर देखते हैं। बसंत जोर से होठ बींचता है। प्रताप की आंखों से आंसू झरते हैं। वह कभी भाई को देखता है, कभी डॉक्टर को। राजकिशोर उत्सुकता से पूछते हैं। राजकिशोर, क्यों डॉक्टर, ठीक हो जाएगा ना? डॉक्टर गंभीर, पंडित जी, ऐसा लगता है कि पैर की हड्डी टूट गई है, स्क्रीन करके देखना होगा। दूसरा पैर ठीक है, पर इसे अभी अस्पताल ले जाना चाहिए। राजकिशोर, तो क्या हुआ, अभी ले चलो, मैं एम्बुलेंस के लिए फोन कर आता हूँ। डॉक्टर, जी हाँ, कर आइए, मैं तब तक इंजेक्शन लगाता हूँ। बसंत आंखें खोलकर, आप क्या कर रहे हैं? मैं गरीब हूँ। राजकिशोर,
हंसकर तुम चिंता मत करो, बस चुपचाप लेटे रहो बेटा। डॉक्टर साहब, जब तक मैं नहीं आता आप यही रहे। इसे बचाना ही होगा। यह गरीब है पर इसमें एक दुर्लभ गुण है, यह ईमानदार है। डॉक्टर प्रताप की सहायता से इंजेक्शन तैयार करते हैं। बसंत आंखें बंद कर लेता है। क्षण भर के लिए उसके मुख पर शांति और कृतज्ञता उभर आती है। डॉक्टर इंजेक्शन लगाते हैं। बसंत ओठ बींचता है। प्रताप भाई का सिर थामता है और पर्दा गिरता जाता है। तो बच्चों, तीसरा दृश्य का सारांश हम देखेंगे। उससे पहले इसमें आने वाले कुछ नए शब्दों के अर्थ जानेंगे। ओसारा यानी कि बरामदा, घर के आगे का भाग। ओसारा का मतलब क्या है? ಬರಾಮದ, घर के आगे का भाग। ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಿನ ಮನೆಯ ಹೊರಗಿನ ಭಾಗವನ್ನು ಓಸಾರ ಬರಾಮದ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ದರ್ದ್ ಎನಿಕಿ ಪೀಡ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋವು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಫಸ್ಟ್ ಐಡ್ ಎನಿಕಿ ಪ್ರಥಮ ಚಿಕಿತ್ಸೆ. ಓಂಟ್ ಬೀಂಚ್ಕರ್ ಆಹ್ ಕೀಂಚ್ನ, ತುಟಿ ಬಿಚ್ಚಿ ಉಸಿರು ಒಳಗೆ ಎಳೆದುಕೊಳ್ಳುವುದು. ತುಟಿ ಬಿಚ್ಚಿ ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ಎಳೆದುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ಓಂಟ್ बींचकर आह खींचना इस प्रकार कहते हैं। ಟಕ್ರಾನ यानी कि ಆಮ್ನೆ ಸಾಮ್ನೆ ಆನ, ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆಯುವುದು ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ. ಸೊ झरना यानी कि ಜಾರುವುದು. ಸ್ಕ್ರೀನ್ यानी कि एक्सरे. एम्बुलेंस यानी कि घायलों को ले जाने वाला यान, ಗಾಯಾಳುಗಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ವಾಹನವನ್ನು ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ಈಮಾನ್ದಾರ್ यानी कि ಪ್ರಾಮಾಣಿಕ, ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ. तो तीसरा दृश्य का सारांश देखिए बच्चों। यहाँ पर विष्णु प्रभाकर जी तीसरे दृश्य के स्टेज का पहले इस प्रकार वर्णन करते हैं। स्टेज पर एक कच्चे घर के अंदर के ओसारे का दृश्य. ಸ್ಟೇಜ್ನ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಚ್ಚಾ ಮನೆ ಅಂತಂದರೆ ಗುಡಿಸಲಿನ ಮನೆ. ಕಚ್ಚಾ ಮನೆ ಮತ್ತು ಪಕ್ಕಾ ಮನೆ ಇರುವ ವ್ಯತ್ಯಾಸನು, ಕಚ್ಚಾ ಎನಿಕಿ ಗುಡಿಸಲು ಮನೆ, ಪಕ್ಕಾ ಎನಿಕಿ ಹಿಟ್ಟಿಗೆ ಸಿಮೆಂಟ್ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಪಕ್ಕಾ ಮನೆ ಅಂತೇಳಿ ಕರೀತೇವೆ. ಸೊ ಸ್ಟೇಜ್ನ ಮೇಲೆ ಒಂದು ಗುಡಿಸಲಿನ ಮನೆ. ಆ ಮನೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ उसके घर के अंदर के ಓಸಾರ ಏನಕ್ಕೆ ಬರಾಮದ ಅಥವಾ ಗರ್ಗೆ ಆಗೆ ಕಾ ಭಾಗ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಭಾಗ. ಸೊ ಒಂದು ದೃಶ್ಯ, ಮನೆಯ ಮುಂದಿನ ಭಾಗದ ದೃಶ್ಯ. ಇಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಜಮೀನ್ ಪರ್ ಏನಾಗಿದೆ, ಫೂಸ್ ಕಾ ಢೇರ್ ಹೈ, ನೆಲದ ಮೇಲೆ ಕಸ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರಾಶಿಯಾಗಿ ತುಂಬಿದೆ. ಉಸ್ ಪರ್ ಬಸಂತ್ ಲೇಟಾ ಹೈ, ಅದರ ಮೇಲೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಬಸಂತ್ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿ ಜಮೀನ್ ಪರ್ ಧರ್ರಿ ಬಿಚ್ಚಿ ಹೈ, ನೆಲದ ಮೇಲೆ ಹಾಸಿಗೆಯನ್ನು ಹರಡಿದೆ. ಉಸ್ ಪರ್ ಬಸಂತ್ ಲೇಟಾ ಹೈ, ಅದರ ಮೇಲೆ ಬಸಂತು ಮಲಗಿದ್ದಾನೆ. ರಹ ರಹ ಕರ್ ದರ್ದ್ ಸೆ ಕರಾಹ ಉಡ್ತಾ ಹೈ, ಇಲ್ಲಿ ಪೀಡಾ ಸೆ, ನೋವಿನಿಂದ ಅವನು ನರಳಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ತಬ್ ಪ್ರತಾಪ್ ಅವರು ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಕಾ ಪ್ರವೇಶ್, ಪ್ರತಾಪ್ ಮತ್ತು ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರ ಪ್ರವೇಶ ಆಗುತ್ತೆ. ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಪ್ರತಾಪ್ और राजकिशोर के प्रवेश से यह
तीसरा दृश्य आरंभ होता है कहाँ से? अहीर, बीको अहीर के घर में बसंत के घर में, बीको अहीर के बसंत के घर में तीसरा दृश्य का आरंभ होता है. बीको ಅಹೀರನ ಬಸಂತನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮೂರನೇ ದೃಶ್ಯ ಪ್ರತಾಪ್ ಮತ್ತು ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಅವರ ಪ್ರವೇಶದ ಮೂಲಕ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ. तो ಪ್ರತಾಪ್ ಯಹ ರಹಾ ಸಾಬ್, ಪ್ರತಾಪು ಬಂದೋನೆ, ಇಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಸಾಹೇಬ್ರೆ ಅಂತೇಳಿ ಬಸಂತನನ್ನು ತೋರಿಸ್ತಾನೆ. ರಾಜ್ ಕಿಶೋರ್, ಅರೆ ಯಹ ತೋ ಜಮೀನ್ ಪರ್ ಲೇಟಾ ಹೈ. ಬಸಂತು, ಅರೆ ಇವನು ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಲಗಿಕೊಂಡಿದ್ದನಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಸಂತ್ ಚಕಿತ್ ಹೋಕರ್ ಆಪ್ ಆಯೇ ಹೈ. ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಬಸಂತು ತಾವು ಬಂದಿದ್ದೀರಾ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆಶ್ಚರ್ಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗ್ತಾನೆ. ರಾಜ್ ಕಿಶೋರ್, ಕಹಾ ಚೋಟ್ ಲಗಿ ಹೈ ಬೇಟಾ ದೇಖೋ. ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ पास आकर टांग देखता है. किसी ने फर्स्ट एड दी है, पट्टी बंदी है, चूते ही चीख निकल जाती है. ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ನಿನಗೆ ಪೆಟ್ಟಾಗಿದೆ ಮಗನೇ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹತ್ರ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅವನ ಕಾಲುಗಳನ್ನು ಮುಟ್ತಾರೆ, ನೋಡ್ತಾರೆ. ಫಸ್ಟ್ ಏಡನ್ನು ಯಾರು ಪ್ರಥಮ ಚಿಕಿತ್ಸೆ ಇನಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಅನ್ನಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಯಾರೋ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ತೋ ಬಸಂತ್ ಹೋಟ್ ಬೀಚ್ಕರ್ ಆಹು ಕೀಂಚ್ತಾ ಹೈ. ಬಸಂತ್ ಓಹೋ, ಕಾಲನ್ನು ಮುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣವೇ ತನ್ನ ತುಟಿಯನ್ನು ಬಿಚ್ಚಿ ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ಎಳೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಹೋ 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 ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಓಟ್ ಬೀಚ್ಕರ್ ಆಹ್ ಖೀಂಚ್ನಾ, ಓಟ್ ಬೀಚ್ಕರ್ ಆಹ್ ಖೀಂಚ್ನಾ. ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ತುಟಿಯನ್ನು ಬಿಚ್ಚಿ ಇಲ್ಲಿ ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ಬಿಗಿಯಾಗಿ ಎಳೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ಓಟ್ ಬೀಚ್ಕರ್ ಆಹ್ ಖೀಂಚ್ನಾ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನೋವು ಆದಾಗ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಫೀಲಿಂಗ್ಸನ್ನು ನಾವು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಚೂತೆ ಹಿ ಚೀಕ್ ನಿಕಲ್ ಜಾನ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ನಾವು ನೋವಾದಾಗ ನಾವು ಯಾರಾದರೂ ಮುಟ್ಟಿದರೆ ಅಯ್ಯೋ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಸ್ವರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನೇನ ಚೀಕ್ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅಂಥೇಳಿ ಅವನು ಕಿರಿಚಿಕೊಳ್ತಾನೆ. ಬಸಂತು ತನ್ನ ತುಟಿಗಳನ್ನು ಬಿಚ್ಚಿ ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ಬಿಗಿಯಾಗಿ ಎಳೆದುಕೊಳ್ತಾನೆ. ಹೋ 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 ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಸೊ ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ इसके बाद राज किशोर दर्द से ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ನಹಿ ನಹಿ ಘಬ್ರಾವೋ ನಹಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಅವನ ನೋವನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ನೀನು ಗಾಬರಿ ಆಗಬೇಡ, ಹೆದರಿಕೊಳ್ಳಬೇಡ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. बसंत दर्द से कराहते हुए मैं मोटर से टकरा गया था, इसलिए तब आपके पैसे न लौटा सका. ಇಲ್ಲಿ ನೋವಿನಿಂದ ನರಳಾಡ್ತಾ ನಾನು ಮೋಟರ್ಗೆ ಏನಾಗಿದೆ ಡಿಕ್ಕಿಯನ್ನು ಹೊಡೆದಿದ್ದೆ, ಹಾಗಾಗಿ ಇದರಿಂದ ಆಗ ನಿಮ್ಮ ಹಣವನ್ನು ಪೈಸೆಯನ್ನು ನಾನು ವಾಪಸ್ಸು ನಿಮಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ उस बात की चिंता ना करो बेटा, मैंने डॉक्टर को बुलवाया है, तुम ठीक हो जाओगे. ಆ ವಿಷಯವನ್ನು ನೀನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ ಮಗನೇ, ನಾನು ಡಾಕ್ಟರನ್ನು ಕರೆಸಿದ್ದೇನೆ, ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ನೀನು ಬೇಗನೆ ಏನಾಗ್ತೀಯಾ, ಗುಣಮುಖನಾಗ್ತೀಯಾ, ಸರಿ ಹೋಗ್ತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. आगे देखिए, बसंत डॉक्टर को बुलवाया है, डॉक्टर का प्रवेश. ಏನು ಡಾಕ್ಟರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿದ್ದೀರಾ ಅಂಥೇಳಿ ಬಸಂತ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಲ್ಲಿಗೆ
ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಬರ್ತಾ, हेलो पंडित जी, मैंने इसे बाज़ार में देखा है. ಪಂಡಿತರವರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅವರು ವಿಷನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೆಲೋ ಅಂತೇಳಿ ವಿಷನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಪಂಡಿತರವರೇ, ನಾನು ಇವನನ್ನು ಬಾಜಾರ್ನಲ್ಲಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಸಂತೆಯಲ್ಲಿ ಇವನನ್ನು ನೋಡಿದ್ದೇನೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. राजकिशोर, जी हाँ ज़रा देखिए तो. डॉक्टर पैर देखते हैं. बसंत ज़ोर से ओट बींचता है. प्रताप की आंखों से आंसू झरते हैं. वह कभी भाई को देखता है, कभी डॉक्टर को. राजकिशोर उत्सुकता से पूछते हैं. ಹೌದು ಡಾಕ್ಟ್ರೇ, ಇವನ ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಡಾಕ್ಟರು ಕಾಲುಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಬಸಂತನು ಇಲ್ಲಿ ಅವನ ಕಾಲನ್ನು ಮುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ಬಸಂತನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ತನ್ನ ಒಂದು ನೋವಿನಿಂದ ಬಾಯಿಯನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ಎಳೆದುಕೊಳ್ತಾನೆ, ತುಟಿಯನ್ನು ಒಳಗೆ ಎಳೆದುಕೊಳ್ತಾನೆ, ಕಚ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪನ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಣ್ಣೀರು ಜಾರುತ್ತವೆ. ಒಮ್ಮೆ ತನ್ನ ಅಣ್ಣನನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಡಾಕ್ಟರನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸೊ ನಂತರ ಇಲ್ಲಿ पंडित राजकिशोर, क्यों डॉक्टर ठीक हो जाएगा ना. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ ಅವರೇ, ಇವನು ಸರಿ ಹೋಗ್ತಾನಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ಡಾಕ್ಟರನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. डॉक्टर गंभीर, पंडित जी ऐसा लगता है कि पैर की हड्डी टूट गई है. स्क्रीन करके देखना होगा. दूसरा पैर ठीक है, पर इसे अभी अस्पताल ले जाना चाहिए. ಡಾಕ್ಟರು ಗಂಭೀರ ಸ್ವರದಿಂದ, ಪಂಡಿತರವರೇ, ನನಗನ್ಸುತ್ತೆ ಇವನ ಒಂದು ಕಾಲುಗಳ ಮೂಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮುರಿದು ಹೋಗಿದೆ. ಸ್ಕ್ರೀನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಎಕ್ಸ್ರೇನ ತೆಗೆದು ನೋಡಬೇಕು ಆಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ಮತ್ತೊಂದು ಕಾಲು ಸರಿಯಾಗಿ ಇದೆ, ಆದರೆ ಈಗಲೇ ಅವನನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಡಾಕ್ಟರು ಹೇಳ್ತಾರೆ. तो राजकिशोर, तो क्या हुआ? अभी ले चलो, मैं एम्बुलेंस के लिए फ़ोन कर आता हूँ. ಏನು ಈಗಲೇ ಹೋಗೋಣ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬರುವೆನು ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, तो क्या हुआ? अभी ले चलो, मैं एम्बुलेंस के लिए फ़ोन कर आता हूँ. ಏನು ಈಗಲೇ ನಾವು ಹೋಗೋಣ, ನಾನು ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬರುತ್ತೇನೆ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್, जी हाँ कर आइए, मैं तब तक इंजेक्शन लगाता हूँ. ಸರಿ, ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬನ್ನಿ, ನಾನು ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇಂಜೆಕ್ಷನನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಡಾಕ್ಟ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ उसके बाद आगे देखिए, बसंत आंखें खोल कर, आप क्या कर रहे हैं? मैं गरीब हूँ. ಬಸಂತ್ ತನ್ನ ಕಣ್ಣನ್ನು ತೆರೆಯುತ್ತಾ, ತಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ? ನಾನು ಬಡವನು, ನನ್ನ ಹತ್ರ ಹಣ ಇಲ್ಲ, ನೀವು ಆ್ಯಂಬುಲೆನ್ಸನ್ನು ಕರೆಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಾನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ನಾನು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳುವಷ್ಟು ನನ್ನ ಹತ್ರ ಹಣ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಬಸಂತ್, ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಾನು ಬಡವನು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಬಸಂತ್ ಹೇಳ್ತಾನೆ. तो राजकिशोर हंसकर
तुम चिंता मत करो, बस चुपचाप लेटे रहो बेटा। डॉक्टर साहब, जब तक मैं नहीं आता आप यही रहे, इसे बचाना ही होगा। यह गरीब है पर इसमें एक दुर्लभ गुण है, यह ईमानदार है। ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ನಗುತ್ತಾ, ನೀನು ಏನು ಚಿಂತೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಡ, ನೀನು ಸುಮ್ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಮಲಗಿಕೋ. ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ನಾನು ಬರುವವರೆಗೂ ನೀವು ಇಲ್ಲಿಯೇ ಇರಿ. ಇವನನ್ನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಕಾಪಾಡಬೇಕು, ಇವನನ್ನು ರಕ್ಷಿಸಬೇಕು. ಇವನು ಬಡವ, ಆದರೆ ಇವನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿರಳವಾದಂತಹ ಗುಣ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ, ಅದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಗುಣ. ईमानदार है, यह ईमानदार है। बसंत में रहने वाला एक दुर्लभ गुण कौन सा था बच्चों? ईमानदार का गुण है. ಸೊ ಅವನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ವಿರಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬಲು ಅಪರೂಪವಾದಂತಹ ಒಂದು ಗುಣವಿದೆ, ಅದೇ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ಒಂದು ಗುಣ. ಸೊ ಈ ಬಾಲಕ ಏನು ತುಂಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂತಹ ಬಾಲಕ, ಇವನನ್ನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಇಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಬಾಲಕನ ಒಂದು ನಾವು ಕಾಪಾಡಬೇಕು, ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ पंडित राजकिशोर ಅವರು ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. तो डॉक्टर प्रताप की सहायता से इंजेक्शन तैयार करते हैं. बसंत आंखें बंद कर लेता है. क्षण भर के लिए उसके मुख पर शांति और कृतज्ञता उभर आती है. डॉक्टर इंजेक्शन लगाते हैं. बसंत होठ भींचता है. प्रताप भाई का सिर थामता है और पर्दा गिरता है. ಡಾಕ್ಟರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಾಪನ ಸಹಾಯದಿಂದ ಇಂಜೆಕ್ಷನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ. ಬಸಂತು ತನ್ನ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ತಾನೆ. ಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೇ ಅವನ ಮುಖದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ರಾಜ್ಕಿಶೋರರ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವನ ಮುಖದಲ್ಲಿ ತುಂಬಿ ಬರುತ್ತದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಇಂಜೆಕ್ಷನನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಬಸಂತು ತನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬಾಯಿಯ ತುಟಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೆರೆದು ಇಲ್ಲಿ ಉಸಿರಿನ ಒಳಗೆ ಎಳೆದುಕೊಳ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್ ಬಾಯಿ ಕಾ ಸಿರ್ ಥಾಮ್ತಾ ಹೈ. ಪ್ರತಾಪ್ ತನ್ನ ಅಣ್ಣನ ತಲೆಯನ್ನು ಅವನು ಹಿಡಿದುಕೊಳ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಪರದೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಏಕಾಂಕಿಯ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮುಕ್ತಾಯ ಆಗುತ್ತದೆ. तो बच्चों, इस एकांकी में आने वाला बसंत एक स्वाभिमानी और ईमानदार लड़का था और राजकिशोर जी गरीबों के प्रति हमदर्दी दिखाने वाले एक व्यक्ति थे. वे बसंत की सहायता करते हैं. इस प्रकार हम राजकिशोर जी के मानवीयता के व्यवहार को हम देख सकते हैं. तो बच्चों, मैं आशा करती हूँ कि आप अपने जीवन में इस एकांकी के द्वारा आप क्या सीखेंगे? ईमानदारी से जीने की सीख कर आप ईमानदारी से जिएंगे और मानवीयता, राजकिशोर के जैसे मानवीयता के व्यवहार करेंगे. यह कहते हुए तो तीसरे दृश्य से संबंधित एक दृश्य से संबंधित कुछ प्रश्नों को आपको परीक्षा में इस प्रकार पूछा जाता है बच्चों. तो पहला प्रश्न है, राजकिशोर जी प्रताप को लेकर कहाँ आते हैं? कहाँ आते हैं बच्चों? हाँ, बिल्कुल सही, बी को अहीर के घर आते हैं. और दूसरा प्रश्न है, डॉक्टर वर्मा जी ने राजकिशोर से क्या कहा?
डॉक्टर वर्मा जी ने राजकिशोर से क्या कहा बच्चों? हाँ, बिल्कुल सही उत्तर। पंडित जी, लगता है इसकी पैर की हड्डी टूट गया है, दूसरे पैर ठीक है, स्क्रीन करके देखना होगा। इस प्रकार डॉक्टर वर्मा जी ने राजकिशोर से कहा। और तीसरा प्रश्न, बसंत में कौन सा दुर्लभ गुण था? बच्चों बताइए, बसंत में कौन सा दुर्लभ गुण था? हाँ, बिल्कुल सही उत्तर, ईमानदारी का गुण था। बसंत में कौन सा दुर्लभ गुण था? ईमानदारी का गुण था। तो बच्चों, इसमें इस पाठ में कुछ आए हुए कुछ अनुरूपता प्रश्न को हम देखेंगे। तो प्रश्न इस प्रकार हैं। पंडित आपको क्या करना होगा? आपको मालूम है, ಈ ಅನುಪತ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಮೊದಲ 2 ಪದಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ 3ನೇ ಪದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಇದು ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆ ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಾಗಾದರೆ ಈ ಒಂದು 5 ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಒಂದು ಉತ್ತರವನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ. पंडित राजकिशोर मजदूरों के नेता। हागाದರೆ बसंत यारू? हाँ, बिल्कुल सही उत्तर, गरीब शरणार्थी लड़का। तो दूसरा प्रश्न, पंडित राजकिशोर मालिक। हागाದರೆ अमर सिंह डैश। हागाದರೆ अमर सिंह यारू? हाँ, उसके घर का क्या था? नौकर था, नौकर। अमर सिंह क्या है? नौकर। और तीसरा प्रश्न, पंडित राजकिशोर किशनगंज। पंडित राजकिशोर किशनगंज। हागाದರೆ बसंत ಎಲ್ಲಿ? हाँ, अहिर टीले अथवा अहिर टीला अथवा अहिर टीले, बिल्कुल सही उत्तर। और चौथा प्रश्न, प्रताप छोटा भाई। प्रताप छोटा भाई। वर्मा हागाದರೆ यारू? हाँ, वर्मा डॉक्टर। वर्मा क्या कौन थे? डॉक्टर। हाँ, 5वां प्रश्न, पहला चिन्ह कौन सा है? प्रश्नवाचक चिन्ह है। यह तीसरे शब्द के अंतर्गत कौन सा चिन्ह दिए गए हैं, उसे क्या कहते हैं? हाँ, बिल्कुल सही उत्तर, ಭಾವಸೂಚಕ ಚಿಹ್ನೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ವಿಸ್ಮಯಾದಿ ಬೋಧಕ ಚಿಹ್ನೆ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೇವೆ. ಸೊ ಇದನ್ನು ಯಾವಾಗ ಬಳಸ್ತೇವೆ? ಇಲ್ಲಿ ಭಯ, ಹರ್ಷ ಮತ್ತು ಆಶ್ಚರ್ಯವನ್ನು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನಿಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಇಂತಹ ಒಂದು ಭಾವಗಳನ್ನು ಸೂಚಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಯ, हर्ष, आश्चर्य इत्यादि भावों को सूचित करते समय हम इस चिन्ह को उपयोग करेंगे. ಭಯ, ಹರ್ಷ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಇತ್ಯಾದಿ ಭಾವಗಳನ್ನು ಸೂಚಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಬಳಸ್ತೇವೆ. तो बच्चों, अनुप्रता प्रश्न के उत्तर इस प्रकार है। गरीब शरणार्थी लड़का पहला, दूसरा नौकर, तीसरा अहिर टीले, चौथा डॉक्टर, 5वां भावसूचक चिन्ह अथवा विस्मयादि चिन्ह। तो बच्चों, आपको मैं एक गृह कार्य देती हूँ। बसंत एक स्वाभिमानी और ईमानदारी लड़का था, कैसे स्पष्ट कीजिए। सो इस एकांकी का पूर्ण सारांश आपको मालूम हो गया है, ऐसा आशा करती हूँ। तो इस प्रश्न का उत्तर भी आप ज़रूर लिखेंगे. स्वाभिमानी बसंत ಒಬ್ಬ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಸಂತ್ ಒಬ್ಬ ಇಮಾನ್ದಾರ್ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಹುಡುಗ, ಹೇಗೆ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನೀವು ಖಂಡಿತ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀತೀರಾ ಅಂತಕ್ಕಂಥವನ್ನು ನಾನು ಆಶಿಸುತ್ತೇನೆ. ಸ್ವಾಭಿಮಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅವನಿಗೆ? ಬಸಂತು ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಪುಕ್ಕಟೆಯಾಗಿ 2 ಪೈಸೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅವನು ನಿರಾಕರಿಸಿ, ಅದು ಭಿಕ್ಷೆ, ನಾನು ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ, ನೀವು ಚೆಲ್ಲಿನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಅವನು ಬಡವನಾಗಿದ್ದ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ
ಬಂದಂತಹ ಒಂದು ದುಡಿಮೆಯಿಂದ ತಾನು ಅವನು ಜೀವನವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವನು ಬಯಸುವಂತಹ ಒಬ್ಬ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಹುಡುಗನಾಗಿದ್ದ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅವನ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಗುಣವನ್ನು ನೋಡಬಹುದಾಗಿದೆ. ಸೊ ಹಾಗೆ ಇಮಾನ್ದಾರ್ ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಬಾಲಕ ಹುಡುಗ. ಹೇಗೆ ಅವನು ಇಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಮೋಟಾರ್ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಅವನ ಕಾಲುಗಳು ಮುರಿದು ಹೋದಾಗ ಅವನಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಚ್ಚರ ತಪ್ಪಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಅವನ ಎಚ್ಚರ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗ್ತಾನೆ, ತನ್ನ ಒಂದು ತಮ್ಮನ ಕೈಯಲ್ಲಿ ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಅವರ ಪೈಸೆಯನ್ನು ಅವರಿಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟು ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತಾನೆ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವನು ತನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕವನ್ನು ಅವನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ. ಸೊ ಹೀಗೆ ಅವನೊಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಹುಡುಗ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ಉಸ್ ಘಟನಾ ಕೋ लेकर आप बसंत एक स्वाभिमानी और ईमानदारी लड़का था, कैसे इसका स्पष्ट कीजिए, इसका उत्तर आप ज़रूर लिखिए आप और अपने अध्यापक को दिखाइए। तो आज की कक्षा को मैं यही समाप्त करती हूँ बच्चों, नमस्कार।